सावधान. महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा आणि धक्कादायक गौप्यस्फोट आज तुमच्यासमोर उलगडणार आहे. कारण ज्या घटनेने संपूर्ण देश हादरला, ज्या अपघाताने महाराष्ट्राचा एक बुलंद आवाज कायमचा शांत केला, त्या प्रकरणातील गुंतागुंत आता एका भयंकर वळणावर आलीये आणि याला वाचा फोडलीये खुद्द खासदार सुप्रिया सुळे यांनी. 28 जानेवारी 2026 ची ती काळी रात्र बारामतीच्या आकाशात मृत्यूचं तांडव घेऊन आली आणि महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान कोसळले. पण हा अपघात होता की घातपात? हा प्रश्न आता महाराष्ट्राच्या घराघरात विचारला जात आहे. कारण सुप्रिया सुळे यांनी तपास यंत्रणांच्या तोंडावर जो प्रश्न फेकलाय त्याने दिल्लीपासून गल्लीपर्यंत सर्वांची झोप उडवली आहे. सुप्रिया सुळे अत्यंत संतप्त स्वरात विचारत आहेत की जर अजितदादांचा वैयक्तिक फोन तपास यंत्रणांना सापडू शकतो, तर त्याच विमानाचा सर्वात महत्त्वाचा पुरावा असलेला ब्लॅक बॉक्स अद्याप का सापडलेला नाही? का लपवला जातोय तो ब्लॅक बॉक्स? की तो मुद्दाम गायब करण्यात आलाय? तपास यंत्रणांच्या या संशयास्पद कारभारावर सुप्रिया सुळेंचा संयम आता सुटलाय आणि त्यांनी थेट केंद्र आणि राज्य सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय. या प्रकरणाची दाहकता इतकी मोठी आहे की आमदार रोहित पवार यांनी एकापाठोपाठ एक 4 पत्रकार परिषदा घेऊन पुराव्यांचा डोंगर उभा केला आणि हा सरळ सरळ घातपात असल्याचा दावा ठोकलाय. विचार करा, ज्या दिवशी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चा शिगेला पोहोचल्या होत्या, ज्या दिवशी राजकारणाची नवी समीकरणं मांडली जात होती, नेमक्या त्याच दिवशी दादांचं विमान कसं काय कोसळू शकतं? हा केवळ योगायोग असूच शकत नाही. आणि म्हणूनच रोहित पवारांच्या पाठपुराव्यानंतर कर्नाटकात 0 FIR दाखल झाला, पण महाराष्ट्रात अद्याप गुन्हा का नोंदवला गेला नाही? कोणाला वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे? सुप्रिया सुळे यांचे डोळे आज ओलावलेले आहेत, पण त्यांच्या आवाजात एक धार आहे. त्या विचारत आहेत की इतके दिवस उलटूनही तांत्रिक तपासाचा अहवाल का समोर येत नाही? ब्लॅक बॉक्समध्ये दडलेली ती शेवटची काही मिनिटं कोणाला जगासमोर येऊ द्यायची नाहीत. अजितदादांच्या फोनमधील डेटा जर तपासला जाऊ शकतो, तर विमानाची गती, इंजिनची स्थिती आणि वैमानिकाचे शेवटचे शब्द ज्या बॉक्समध्ये कैद आहेत, तो बॉक्स जमिनीच्या पोटात गेला की कुणाच्या कपाटात बंद झाला? सुप्रिया सुळेंचा हा संताप केवळ एका बहिणीचा संताप नाही, तर तो या राज्यातील लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा आक्रोश आहे. तपास यंत्रणांच्या गतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असतानाच त्यांनी हे स्पष्ट केलंय की जोपर्यंत या प्रकरणाचा छडा लागत नाही, तोपर्यंत त्या शांत बसणार नाहीत. महाराष्ट्राच्या मातीत अशा प्रकारे नेत्यांचे बळी दिले जात असतील आणि तपास यंत्रणा केवळ बघ्याची भूमिका घेत असतील, तर सामान्य माणसाने दाद कुणाकडे मागायची? रोहित पवारांनी सादर केलेले पुरावे हे ओरडून सांगत आहेत की यामागे एक मोठं षडयंत्र आहे. एक असं षडयंत्र ज्याची मुळं खूप खोलवर रुजलेली आहेत. बारामती विमानतळाजवळची ती जागा जिथे हे विमान कोसळलं, तिथला प्रत्येक कण आज साक्ष देतोय की काहीतरी काळंबेरं घडलंय. सुप्रिया सुळे म्हणतात त्याप्रमाणे जर फोन सापडतो तर ब्लॅक बॉक्स का नाही? हा प्रश्न तांत्रिक नसून राजकीय आहे का? जनतेच्या मनात संशयाची पाल चुकचुकत आहे. कारण जेव्हा जेव्हा एखादी मोठी घटना घडते, तेव्हा सर्वात आधी ब्लॅक बॉक्स शोधला जातो, पण इथे उलटच घडते. या प्रकरणातील तपासाचा खेळ आता चिघळला आहे आणि सुप्रिया सुळेंनी दिलेला इशारा हा केवळ इशारा नसून ती एक युद्धाची नांदी आहे. अजितदादांसारखा खंबीर नेता अशा प्रकारे अचानक निघून जाणं हे राज्याचं कधीही न भरून येणारं नुकसान आहेच, पण त्या मृत्यूभोवती असलेलं रहस्याचं वलय हे जास्त घातक आहे. सुप्रिया सुळे यांचा तपास यंत्रणांवरचा हा प्रहार आता सरकारला उत्तर द्यायला भाग पाडणार आहे. कारण हा प्रश्न आता केवळ एका कुटुंबाचा उरलेला नाही, तो संपूर्ण महाराष्ट्राच्या अस्मितेचा झालाय. ब्लॅक बॉक्स सापडत नाही की तो शोधायची इच्छाशक्ती नाही. या एका प्रश्नाने संपूर्ण चौकशीला आता संशयाच्या भोवऱ्यात नेला आहे. आणि सुप्रिया सुळेंचा हा रौद्र अवतार सांगतोय की आता दूध का दूध आणि पाणी का पाणी झाल्याशिवाय ही लढाई थांबणार नाही. प्रत्येक सेकंदाला एक नवीन माहिती समोर येतेय. प्रत्येक तासाला संशयाची सुई एका नवीन व्यक्तीकडे वळतीये आणि या सगळ्यात सुप्रिया सुळेंचा आवाज हा न्यायाचा आवाज बनून घुमतोय. विमान कोसळण्यापूर्वी नेमकं काय घडलं होतं? अजितदादांनी कुणाशी शेवटचं बोलणं केलं होतं? विमानात तांत्रिक बिघाड झाला होता की कुणीतरी त्या बिघाडाची पटकथा लिहिली होती? या सर्व प्रश्नांच्या चाला त्या ब्लॅक बॉक्समध्ये आहेत, जो सध्या बेपत्ता आहे असं सांगितलं जातंय. पण सुप्रिया सुळे आता हे मानून घ्यायला तयार नाहीत. त्यांनी थेट आव्हान दिलंय की जर यंत्रणा हतबल असतील तर तसं जाहीर करा, पण जर सत्य दडवत असाल तर जनता तुम्हाला माफ करणार नाही. महाराष्ट्राच्या राजकारणातील हा सर्वात मोठा सस्पेन्स थ्रिलर आता क्लायमॅक्सकडे सरकतोय.
कारण सुप्रिया सुळेंनी आता थेट मैदानात उतरून जाब विचारायला सुरुवात केली आहे. प्रत्येक ओळीत संताप, प्रत्येक शब्दात तडफ आणि डोळ्यात न्यायाची आस घेऊन सुप्रिया सुळे आज उभ्या आहेत. तपास यंत्रणांची धावपळ उडाली आहे, कारण सुप्रिया सुळेंनी विचारलेला प्रश्न तांत्रिकदृष्ट्या अत्यंत अचूक आहे आणि त्याचं उत्तर कुणाकडेही नाही. अजितदादांचा फोन मिळाला, त्यातील कॉल्स मिळाले, मेसेजेस मिळाले, मग विमानाचं हृदय असलेला ब्लॅक बॉक्स कुठे गायब झाला? हा प्रश्न विचारताना सुप्रिया सुळेंचा कंठ दाटून येतोय, पण त्या थकत नाहीत, त्या थांबत नाहीत. रोहित पवारांनी कर्नाटकात जाऊन जी FIRची लढाई लढली ती आता महाराष्ट्राच्या विधानसभेपर्यंत पोहोचणार आहे, कारण सुप्रिया सुळेंनी हा मुद्दा आता राष्ट्रीय पातळीवर नेण्याचा निर्धार केलाय. तपास यंत्रणांच्या कारभारात पारदर्शकता का नाही? का गोपनीयतेच्या नावाखाली माहिती दडवली जातीये? सुप्रिया सुळेंचा हा संताप आता एका मोठ्या आंदोलनाचं रूप घेऊ शकतं, कारण महाराष्ट्राला अजितदादांच्या मृत्यूचं सत्य जाणून घ्यायचं आहे आणि सुप्रिया सुळे त्या सत्याच्या वाटेवरील सर्वात मोठा अडथळा दूर करण्यासाठी आता सज्ज झाल्या आहेत. ही केवळ एका नेत्याची चौकशी नाही, ही व्यवस्थेची परीक्षा आहे. सुप्रिया सुळे विचारत आहेत की विमानाचा ढिगारा सापडला, मलबे मिळाले, मग तो छोटासा बॉक्स जो सर्वात सुरक्षित धातूने बनलेला असतो तो कसा काय नष्ट होऊ शकतो? की तो कुणाच्या तरी ताब्यात आहे? संशय हा आता विश्वासघातकी वाटू लागलाय, कारण सुप्रिया सुळेंच्या आरोपांनंतर सरकारची चुप्पी बरंच काही सांगून जातीये. अजितदादांच्या फोन माध्यमातून जे काही समोर आलंय त्यापेक्षा जास्त धक्कादायक माहिती ब्लॅक बॉक्समध्ये असू शकते का? या भीतीने तर यंत्रणा हात आखडत नाहीत ना. सुप्रिया सुळे यांचा हा रुद्रावतार महाराष्ट्राने यापूर्वी कधीही पाहिला नव्हता आणि त्यांचा हा राग आता तपासाला नवी दिशा देणार आहे. रोहित पवारांनी दिलेले पुरावे आणि सुप्रिया सुळेंचा रोखठोक सवाल या दोन गोष्टींनी मिळून एक असं चक्रव्यूह तयार केलंय ज्यात आता दोषींना अडकावंच लागेल. बारामतीच्या त्या मातीत जिथे अजितदादांनी आपलं आयुष्य वेचलं तिथेच त्यांच्या रक्ताचे थेंब सांडले आणि आता त्याच मातीतून न्यायाची मागणी होत आहे. सुप्रिया सुळे म्हणतात त्याप्रमाणे, मला दादांचा न्याय हवाय, मला ते सत्य हवाय ज्यासाठी त्या रात्री आभाळ फाटलं होतं. तपास यंत्रणांच्या निष्काळजीपणावर ओढलेले ओढारे आता सरकारला जाब द्यायला भाग पाडणार आहे, कारण ब्लॅक बॉक्स शिवाय या तपासाला कोणतंही कायदेशीर मूल्य उरत नाही हे सुप्रिया सुळेंना चांगलंच ठाऊक आहे आणि म्हणूनच त्यांनी बरोबर मर्मावर बोट ठेवलाय. हा तपास केवळ कागदावरच मर्यादित राहिलाय का? प्रत्यक्ष जमिनीवर काय शोध घेतला गेला? सुप्रिया सुळेंनी यंत्रणांना आरसा दाखवलाय आणि त्या आरशातलं सत्य खूप भयानक आहे. अजितदादांचा फोन जसा सुस्थितीत सापडला तसाच ब्लॅक बॉक्सही कुठे ना कुठे असेलच, मग तो शोधण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर का केला जात नाही? सुप्रिया सुळे यांचा हा सवाल आता सोशल मीडियावरही वणव्यासारखा पसरलाय. अजितदादांचा फोन सापडला, मग ब्लॅक बॉक्स का नाही? हा हॅशटॅग आता न्यायाची मागणी करतोय. रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत जे काही मांडलं ते आता सुप्रिया सुळेंनी उचलून धरलंय आणि या प्रकरणाला एक धार दिली आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात अनेक विमान अपघात झाले, पण इतका संशयास्पद आणि राजकीय वळण असलेला अपघात कधीही झाला नव्हता. सुप्रिया सुळे यांच्या संतापामागे केवळ भावना नाहीत, तर ठोस तर्क आहे. त्या विचारत आहेत की जर यंत्रणा फोन ट्रॅक करू शकतात तर ते ब्लॅक बॉक्सच्या सिग्नलला का पकडू शकले नाहीत? हा प्रश्न जितका साधा वाटतो तितकाच तो खोलवर जखम करणारा आहे, कारण याचं उत्तर देणं यंत्रणांसाठी कठीण झालं आहे. सुप्रिया सुळे यांनी आता या प्रकरणात आंतरराष्ट्रीय तपास यंत्रणांची मदत घेण्याचीही मागणी केली आहे, कारण त्यांना भारतीय यंत्रणांच्या गतीवर आता विश्वास राहिलेला नाही. अजितदादांचं जाणं हा केवळ अपघात नसून तो एक नियोजनबद्ध कट असू शकतो. या शक्यतेला आता सुप्रिया सुळेंच्या विधानामुळे बळ मिळालं आहे. संपूर्ण राज्य आज सुप्रिया सुळेंच्या पाठीशी उभा आहे, कारण प्रत्येकाला वाटतंय की या प्रकरणाचं सत्य बाहेर आलंच पाहिजे. ज्या फोनवरून अजितदादा शेवटचे बोलले तो फोन जर पुरावा म्हणून ग्राह्य धरला जातोय तर ब्लॅक बॉक्सला शोधण्याकडे दुर्लक्ष का केलं जातंय? सुप्रिया सुळे यांचा हा रोख आता तपास पथकाच्या प्रमुखांकडे आहे आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची सरबत्ती आता थांबणारी नाही. रोहित पवारांनी सादर केलेले पुरावे हे सांगतात की विमानाचा मार्ग अचानक का बदलला गेला आणि त्या बदललेल्या मार्गाची नोंद ब्लॅक बॉक्समध्ये असणारच आहे. मग म्हणूनच तर तो लपवला जात नाही ना? सुप्रिया सुळेंची ही शंका आता काळीच चिरणारी आहे, कारण जर खरोखरच घातपात झाला असेल आणि पुरावे नष्ट केले जात असतील तर हे लोकशाहीचं सर्वात मोठं अपयश असेल. सुप्रिया सुळे आता गप्प बसणार नाहीत. त्यांनी स्पष्ट केलंय की संसदेतही त्या हा प्रश्न लावून धरणार आहेत. अजितदादांचा फोन सापडणे ही केवळ एक पायरी आहे, मुख्य शिखर तर ब्लॅक बॉक्स आहे आणि सुप्रिया सुळे आता ते शिखर गाठण्यासाठी जीवाचं रान करत आहेत.
तपास यंत्रणांच्या दिरंगाईमुळे सुप्रिया सुळेंचा पारा चढला आहे आणि त्यांनी आता अल्टिमेटम दिलाय की ठराविक वेळेत ब्लॅक बॉक्स बद्दल माहिती मिळाली नाही तर त्या रस्त्यावर उतरतील. महाराष्ट्राच्या जनतेला दिलेला हा शब्द आहे आणि सुप्रिया सुळे तो पाळणारच आहे. रोहित पवारांनी सादर केलेले पुरावे हे ओरडून सांगत आहेत की यामागे एक मोठं षडयंत्र आहे. एक असं षडयंत्र ज्याची मुळं खूप खोलवर रुजलेली आहेत. बारामती विमानतळाजवळची ती जागा जिथे हे विमान कोसळलं तिथला प्रत्येक कण आज साक्ष देतोय की काहीतरी काळंबेरं घडलंय. सुप्रिया सुळे म्हणतात त्याप्रमाणे जर फोन सापडतो तर ब्लॅक बॉक्स का नाही? हा प्रश्न तांत्रिक नसून राजकीय आहे का? जनतेच्या मनात संशयाची पाल चुकचुकत आहे, कारण जेव्हा जेव्हा एखादी मोठी घटना घडते तेव्हा सर्वात आधी ब्लॅक बॉक्स शोधला जातो, पण इथे उलटच घडतंय. या प्रकरणातील तपासाचा खेळ आता चिघळला आहे आणि सुप्रिया सुळेंनी दिलेला इशारा हा केवळ इशारा नसून ती एक युद्धाची नांदी आहे. अजितदादांसारखा खंबीर नेता अशा प्रकारे